तर आज आपण बघणार आहोत जुने कपडे. बघा आपल्या घरामध्ये खूप जुने कपडे साचलेले असतात. जसं की नवीन ट्रेंडिंगमध्ये कपडे आले की आपण ते नवीन घेतो आणि जुने कपडे तसेच राहतात. काही फिटिंग होत नाही म्हणून ते पडतात. तर जुने कपड्यांचे गाठोडे बांधून ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे. कपड्यांमध्ये नकारात्मकता खूप साचते. बघा कुठलीही वस्तू असू द्या, ती जर तुम्ही त्याला 2-3 महिने हात नाही लावले तर त्यावरती नकारात्मकता खूप त्यामध्ये जमा होते. तसंच बघा हिवाळ्यामध्ये आपण वापरले जाणारे स्वेटर्स वगैरे जे असतात ते आपण फक्त वर्षभर तसेच ठेवतो, हिवाळ्यामध्ये वापरायला काढतो. तर असं करायचं नाही. अधूनमधून 1-2 महिन्यातनं ते वाळत टाकायचे, धुवायचे, कारण ते आपल्याला वापरायचे असतात नंतर. किंवा मग जेव्हा आपण वापरायला घेतो तेव्हा ते ठेवताना सुद्धा स्वच्छ धुवून ठेवायचे मिठाच्या पाण्याने. नंतर वापरायला काढताना परत धुवायचे आणि नंतरच ते वापरायचे. त्याचबरोबर बघा आपल्याला कपडे फाटलेले वगैरे अजिबात घालायचे नाही. फाटलेले कपडे घातल्याने दुःख वाढतं, आरोग्य नीट राहत नाही, आजारपण वाढतं. त्यामुळे फाटलेले कपडेसुद्धा घालायचे नाही, ते टाकून द्यायचे. जर तुम्हाला टाकायचे नसतील तर तुम्ही फाटलेले कपडे शिवून घाला, फेकूनच द्या असं मी अजिबात म्हणत नाही. पण बघा फाटलेले कपडे तुम्ही शिवून वापरू शकता. त्याचबरोबर बघा असे खूप दिवस 2-2, 3-3 महिने किंवा 6-6 महिने असे जमा करून ठेवायचे नाही घरामध्ये कपडे. कपडे जर आपल्याला काढायचे आहेत तर ते आपण काढले, म्हणजे टाकण्यासाठी जर काढले, तर बघा जर चांगले कपडे असतील, घालण्याच्या स्थितीमध्ये जर कपडे असतील, तर ते कपडे तुम्ही दान करायचे. तर दान कसे करायचे? आधी ते स्वच्छ पाण्याने धुवायचे, मिठाच्या पाण्यातनं काढायचे, व्यवस्थित घड्या घालून वगैरे नंतर तुम्ही ते गरजू व्यक्तींनाच दान करायचे. अशाच व्यक्तींना दान करा की ज्यांना त्याची गरज आहे. दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यावर तुम्हाला ₹5, ₹10, ₹15 जेवढं तुम्हाला जमेल तेवढे पैसे तुम्हाला त्या कपड्यांवरती त्यांना द्यायचे आहेत. कपडे दान देताना थोडेसे पैसेही त्या व्यक्तीला द्या. त्याचबरोबर एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, गुरुवारी कधीही कपडे दान करू नये. कपडे हे शनिवारी दान करण्यासाठी उत्तम दिवस मानला गेलेला आहे. गुरुवारी तुम्ही चुकूनही कधीही कपडे दान करू नका. तुम्ही शनिवारी कपडे दान करू शकता. बघा आता चांगले कपडे आहेत तर ते आपण दान करू शकतो. पण जे फाटलेले आहेत, जे त्याचबरोबर खराब झालेले आहेत, तर त्या कपड्यांचं काय करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगते. पण त्याआधी बघा आपल्या घरी कोणी येतं, म्हणजे पाहुणे वगैरे येतात, त्यांना राहायच्या दृष्टिकोनातून येत नाहीत पण राहतात. तर आपली बहीण असो, भाऊ कोणी असो, आपण आपले स्वतःचे कपडे त्यांना घालायला देतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कपडे हे आपल्या अंगाला चिटकलेले असतात. त्यामुळे आपल्यामधली नकारात्मकता सगळी कपड्यांमध्ये असते. त्यांना कपडे घालायला देताना तुमचे स्वच्छ धुतलेले कपडेच तुम्ही त्यांना घालायला द्या आणि नंतर तुम्ही ते कपडे वापरणार आहात तर स्वच्छ धुवूनच तुम्ही ते वापरा. असेच बघा आता खूप मी असं बघते की मला तुझा हा टॉप आवडला आहे, मला तुझं हे आवडलं आहे, मला घालायला ते घ्यायचं आणि लगेच घालायचं असं अजिबात करायचं नाही. बघा ज्यांना पटत नाहीत ह्या गोष्टी त्यांनी करू नये, पण खरंच ज्या लोकांना विश्वास आहे ना, तर नाही. कारण कसं असतं ना, आपल्या शरीराला चिटकलेले असतात. तुम्ही बघा ना, कपडे घालतो तर आपल्या सगळ्यात जवळची गोष्ट हे कपडेच आहेत. तर त्यामध्ये आपल्या कपड्यांमध्ये खूप निगेटिव्हिटी असते. त्यामुळे शक्यतो ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. तर बघा आता खराब झालेले कपडे आहेत, म्हणजे फाटलेले आहेत, तर ते आपण कुणाला देऊ शकत नाही. त्याचबरोबर बघा जळलेले म्हणजे खराब झालेले आहेत तरी, तर मग आता ते जाळायचे का? तर हो, हे बघा तुम्ही जाळू शकता. पण कसं आहे ना, जाळल्यामुळे खूप खराब वास येतो, खूप प्रदूषण खराब होतं, दूषित वातावरण निर्माण होतं. त्यामुळे तुम्ही ते कपडे कचऱ्यामध्येही टाकू शकता. पण आजकाल काय निघालं आहे माहिती आहे का, ते कपडे रिसायकल करण्याच्या पद्धती पण खूप आलेल्या आहेत. खूप सेंटर असतात. तर तुमच्या गावामध्ये जर तशी म्हणजे काहीतरी सोय असेल तर तुम्ही त्या सेंटरवर ते कपडे देऊ शकता. पण मी तुम्हाला एक आवर्जून सांगेन, तुम्ही कपडे दान करत असाल किंवा फेकत असाल तर ते स्वच्छ धुवून म्हणजे मिठाच्या पाण्यातून तुम्हाला ते काढायचेच आहेत. कारण बघा ज्यांचा या बाहेरील गोष्टींवर विश्वास आहे ना, मला त्यांना सांगायचं आहे की असं म्हणतात की कपड्यांवरही खूप अशा बाहेरच्या क्रिया केल्या जातात. त्यामुळे आपले कपडे फेकताना सुद्धा ना ते मिठाच्या पाण्यातून द्यायचे, म्हणजे आपल्या शरीराचं त्याच्यामध्ये काही राहत नाही, त्यामध्ये काही कसली आपली ऊर्जा राहत नाही. त्यामुळे कारण ते आपण घातलेले असतात. त्यासाठी आपल्याला कुणी काही करू नये असं आपल्याला वाटत असेल, ज्यांचा या गोष्टीवर विश्वास आहे त्यांना सांगते, फेकताना सुद्धा तुम्ही ते मिठाच्या पाण्यामध्ये काढून म्हणजे
मिठाच्या पाण्यात धुवून वाळवूनच ते फेकायचे. बघा, जाळल्या जातात, पण जाळण्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगितलं वास येतो. तर तुमच्याकडे तसले काही सेंटर असतील तर तुम्ही त्या सेंटरमध्ये आवर्जून ते कपडे द्या. त्याचबरोबर बघा काय होतं, खूप कपडे साचतात ना, मग आपण काय म्हणतो की याची आपण उशा बनवूया. असं मी बघितलं आहे, पण असं करू नका. कारण उशा वगैरे भरून भरून म्हणजे ते आता ते तसंच बांधून ठेवणार आपण, तर ते बांधून ठेवून तुम्ही ते परत काढून ते धुणार आहात का? तर अजिबात नाही. त्यामुळे ते उशा त्याच्यामध्ये नकारात्मक आपण त्याच्यावर आपलं डोकं ठेवणार. आपल्या डोक्यामध्ये आता कितीही म्हटलं तरी ते निगेटिव्ह एनर्जी, ते विचार एक हे बघा, एक तर आपला माइंड असा असतो ना, की आपल्यामध्ये पॉझिटिव्ह खूप कमी विचार येतात, निगेटिव्हच जास्त येतात. ते म्हणतात ना, मन चिंती ते वैरीनं चिंती. तर आपलं मनच हे असं एवढं हे असतं ना, की आपण कुठलंही एखादी गोष्ट चांगली गोष्ट विचार करण्याऐवजी आपण ते वाईटच विचार करत असतो. कितीही म्हटलं ना तरी ते आपल्या मनात येतच असतं. ती काळजी असू द्या, तो स्वभाव असू द्या, पण आपल्याकडे ते होत असतं. त्यामुळे ते त्याच्यात मग ते आणखी निगेटिव्हिटी, परत त्याच्यावर तुम्ही ते डोकं ठेवणार, असं करू नका. त्याचबरोबर ते साचून साचून गाठवडेसुद्धा घरामध्ये ठेवायचे नाही. तुम्हाला लागत नाही ना, सरळ बाहेर काढा. काही काहींचं तर असं होतं की आवडलंय म्हणून ठेवलं आणि मग ते तसंच राहिलं. तर असं अजिबात करू नका. बघा, तुम्हाला जर ह्या गोष्टी पटत असतील, तर तुमचे कपडे चांगल्या परिस्थितीमध्ये असतील तर तुम्ही ते आवर्जून गरजू व्यक्तींना दान करा. फाटलेले असतील, खराब झालेले असतील तर तुम्ही ते टाकू सुद्धा शकता. बघा, ज्यांचा या गोष्टींवर विश्वास आहे त्यांनी हे पाळावं, ज्यांचा नाही त्यांनी नाही पाळावं.